भारतीय नौदलाने 15 जानेवारी रोजी 3 अत्याधुनिक युद्धनौका आणि पाणबुडींचा समावेश करून आपल्या सागरी सामर्थ्याला आणखी बळकटी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील नेव्हल डॉक यार्डमध्ये INS सुरत, INS निलगिरी आणि INS वागशीर राष्ट्राला समर्पित करण्यात आल्यात. INS सुरत ही विध्वंसक श्रेणीतील युद्धनौका आहे, जी प्रगत शस्त्रास्त्र आणि सेन्सर्ससह सुसज्ज आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाला विविध प्रकारच्या लढायांसाठी अद्वितीय सामर्थ्य प्राप्त होईल. INS निलगिरी ही स्टील्थ फ्रिगेट आहे, जी गुप्त तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्र सिस्टीमसह सज्ज आहे. आणि INS वागशीर ही अत्याधुनिक पाणबुडी आहे, जी फ्रान्सच्या सहकार्याने तयार केली गेली आहे. तिची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिची लहान आकार आणि अद्वितीय गुप्तता क्षमता, जी शत्रूच्या रडारपासून लपण्यास समर्थ आहे. या नव्या सामर्थ्यांमुळे भारतीय नौदलाची समुद्रातील प्रभावशाली भूमिका आणखी मजबूत होईल. सँड फिश आहे एक वाक्षी शार्क, त्याच्या नावावरून त्याला एक वाक्षी नाव दिलेलं आहे. विमेन ऑफिसर्स और लेडी अग्निवीर जो आने वाले हैं उनके लिए प्रॉपर हैबिटेबल अकोमोडेशंस बनाए गए हैं. एंड मेजरली इंडिजिनस स्वदेशी वेपन सिस्टम्स हैं, सेंसर्स हैं. ताकद भरपूर वाढल्या नेव्हीची. स्पेशली एक जो बहुत इंपॉर्टेंट बात है वो है कि हैबिटेबिलिटी को बहुत इंक्रीज किया गया है. इसमें पहले से ही एनविजन कर विमेन ऑफिसर्स और लेडी अग्निवीर जो आने वाले हैं उनके लिए प्रॉपर हैबिटेबल अकोमोडेशंस बनाए गए हैं, ताकि वो लोग इस जहाज़ पर आकर अपनी सेवाएं दे सकें और बिल्कुल आराम से रह सकें. एट द सेम टाइम टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट भी बहुत सारे हुए हैं इस जहाज़ में. इसमें AI एनेबल्ड फीचर्स हैं, जैसे आपने ऑलरेडी बताया, जिससे गन फायरिंग और जो मशीनरी इक्विपमेंट्स हैं उनको हैंडल करने में हमें बहुत सुविधा होगी. वाक्षीर म्हणजे हा एक शार्क आहे. म्हणजे याच्या आधी 1974ला पण ही आपली एक बोट होती वाक्षीर, पण त्याला नाव वाक्षीर पडण्याजोगं एक सँड फिश आहे एक वाक्षीर शार्क, त्याच्या नावावरून त्याला एक वाक्षीर नाव दिलेलं आहे. पण याच्या आधी आपली 50 वर्ष झाली कंप्लीट त्या बोटला. मग ती डिकमिशन झाली, त्याचीच एक पुनरावृत्ती आता ही वाक्षीर केलेली आहे. आता यामध्ये वेपन सिस्टम झाली, रडार झालं, सोनार झालं, हे पूर्णपणे ॲडव्हान्स आहे. तर याची टेक्नॉलॉजी फान्स आहे, पण मेड इन इंडिया आहे. हे सगळ्यात मोठं त्याचं वैशिष्ट्य आहे. मी सध्या भारताच्या INS सुरत या विनाशिकेवर आहे. लांबी साधारण 163 मीटर आहे, तर वजन सुमारे 7400 टन आहे. हिची गती 30 नॉट्स म्हणजे 55 किलोमीटर ताशीपर्यंत जलद गतीने हा प्रवास करणार आहे. जो डिस्ट्रॉयर जहाज़ होता है उसकी समुद्र में रहने के लिए काफ़ी इंड्योरेंस जो होता है काफ़ी क्षमता रखता है. उसके लिए उसमें जो वेपन होते हैं, जो सेंसर होते हैं, जो मिसाइल होती है, गन, रॉकेट, टॉर्पीडो, उससे लैस होता है. और आप देख सकते हैं यहाँ पे अलग अलग प्रकार के एंड मेजरली इंडिजिनस स्वदेशी वेपन सिस्टम्स हैं, सेंसर्स हैं, जो इस जहाज़ को ये क्षमता देते हैं कि कॉन्फ्लिक्ट सिचुएशन में या फिर किसी नॉन कॉन्फ्लिक्ट सिचुएशन में भी जो भी जैसी भी नीड बाहर आए हम उसमें जाके भाग ले सकें. और नौसेना की जो मोटो है कॉम्बैट रेडी क्रेडिबल कोहेसिव फोर्स का, एनी टाइम एनीवेयर एनी हाउ, वो पूरा कर सकें. ताकद भरपूर वाढल्या नेव्हीची. हे खूप एन्ड्युरन्स आहे या जहाजाचं. भरपूर दिवस ॲट सी राहू शकते. वेपन्सची कॅपेबिलिटी भरपूर आहे आणि जी काही मशिनरी लावली गेल्या ती भरपूर रिलायबल मशिनरी आहे.